योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक ही कधी-कधी माणसाला आपल्या प्रवाह जीवनाचा बदलायला भाग पाडते. मला वाटलं की एवढं ते म्हणतात तर ते 100% उमेदवारी आपल्याला देतील. अचानक मला सांगण्यात आलं की तुम्हाला थांबावं लागतंय. ते आमदार नसताना जी कामं मी मंजूर केली ती रोजगार हमीची ती पहिली रद्द करून टाकली. असं रद्द करणारा मी लोकप्रतिनिधी अजून जगात पाहिलाच नाही. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पार पडणार आहेत. आता मात्र त्यापूर्वीच अनेक राजकीय उलथापालथ ही राज्यामध्ये सुरू आहेत आणि त्याच्याच पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहेत. पारनेरमधून देखील एक मोठी अपडेट समोर येते आहे. सुजित झावरे हे लवकरच धनुष्यबाण हाती घेणार आहेत. आपल्यासोबत सुजित झावरे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, येत्या 6 तारखेला मोठा मेळावा पार पडणार आहे. तुम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असं माहिती आहे, काय नेमकं? हो, तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. येत्या 6 तारखेला शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब हे पारनेरच्या दौऱ्यावर माझ्या शिवसेना प्रवेशासाठी येत आहेत आणि त्यानिमित्तानं अनेक लोक, साधारण 20 ते 25 सरपंच आणि 30 ते 40 सेवा सोसायटीचे चेअरमन विद्यमान हे माझ्याबरोबर पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. एकंदरीत बघितलं की अनेक पक्ष तुम्ही म्हणजे पक्षबदल केलेला आहे. पूर्व शरद पवारांसोबत होता, त्यानंतर तुम्ही काही काळ भाजपमध्ये देखील होतात, अजित पवार गटामध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी होतात. तर मग शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय काय घेतला? काय की कुठल्याही काम करणाऱ्या माणसाला फ्रीडम आवश्यक असतो की आपण जे काम करतोय त्या कामाला जर न्याय मिळत नसेल, एका वाक्यात सांगायचं तर योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक ही कधीकधी माणसाला आपल्या प्रवाह जीवनाचा बदलायला भाग पाडते. मी साधारण वयाच्या 20व्या वर्षापासून काम करत आलो आहे. म्हणजे मी फक्त एका आमदारांचा मुलगा आहे म्हणून माझी ओळख नाही, तर मी या तालुक्यामध्ये नदीजोडसारखा प्रकल्प असेल, कितीतरी कोटींच्या पाणी योजना असतील, कितीतरी 100 कोटींहून अधिक मी योजना त्या राबवल्यात. रस्ते, शाळा खोल्या, अंगणवाडी, उपकेंद्र ह्या अशा खूप योजना आम्ही तालुक्यात राबवल्या. मला असं लक्षात आलं की दरवेळेस 2019ला मी खरं तर त्याचा दावेदार होतो तिकिटाचा, परंतु मला अचानक सांगण्यात आलं की आम्हाला निलेश लंकेंना शिवसेनेमधून तिथे घेतलं आणि मला सांगण्यात आलं की आता तुम्हाला थोडं थांबावं लागेल. त्यानंतर मी सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यावर काम करतोय, आजही करतोय, असं नाही की त्याच वेळेस करत होतो. 24ला खऱ्या अर्थानं मला संधी होती आणि मला श्रेष्ठींनी ज्या पक्षाचं तिकिटावर जे आता लोकप्रतिनिधी निवडून आलेत त्या लोकप्रतिनिधींच्या श्रेष्ठींनी, राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी मला सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रवेश करा, उमेदवारी तुम्हालाच आहे. असं करून माझा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतला. मी थोडासा राजकीय माणूस नाही आहे, मी थोडा भावनिक माणूस आहे आणि मला वाटलं की एवढं ते म्हणतात तर ते 100% उमेदवारी आपल्याला देतील. अचानक मला सांगण्यात आलं की तुम्हाला थांबावं लागतंय आणि मग असं सांगितल्यानंतर मी थोडासा मानसिक धक्काच होता तो मला. पण राजकारण हे भावनेवर चालत नाही हे कळायला मला इतके वर्ष गेले. तर आता मी एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटल्यानंतर मला एक असा विश्वास वाटला की हे आपल्याला 100% न्याय देऊ शकतात. मी त्यांच्या कार्याची पद्धत पाहिली. ते एकतर मूळ जे शब्द उच्चारतात त्या शब्दाला ते स्टिकअप असतात आणि आपण ज्यांना म्हणतो की ते शब्द पाळणारे नेते, ते शब्द पाळणारे नेते अजिबातच नाही, हे मला इथं सांगावंसं वाटतं. मग अजित पवारांनी कुठंतरी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणता येईल का? त्या मुळामध्ये काय आहे की दादांचं काम खूप मोठं आहे आणि दादांना जी खाली टीम मिळायला पाहिजे, जी टीमवर्क असतो खालचा, तो जो फीडबॅक आहे तो फीडबॅक काही व्यवस्थित जात नाही असं माझं मत आहे. आणि मग जर फीडबॅकच व्यवस्थित जात नसेल तर मग ते कसं काम करणार? मुळामध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायती, सोसायट्या नाहीत अशा लोकांना जर पदावर नेमलं तर ते स्वतःच्या पोट भरण्यासाठी ते कोणालाही तिकिटाचे शब्द देतात, कोणालाही जे आता जर तुम्ही आत्ता त्यांच्या निवडी पाहिल्या तर ती सगळ्या आत्ताचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत जे आमच्याच मुळे निवडून आलेत तर त्यांचे जवळचे नातेवाईक, मेवना, भाचा, त्या भाच्याची बायको, अशा लोकांना सगळे राष्ट्रवादीची पदं देऊन टाकलीत. म्हणजे कौटुंबिक पक्ष तयार, त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केला. त्याच्यामुळं मला ते जाणवलं आणि याची तक्रार मी श्रेष्ठींना सांगून देखील त्याच्यामध्ये आता त्यांना काय होतं की
त्यांना फक्त निलेश लंकेंना पाडायचं होतं. बरं. तर काम त्यांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतलं आणि आता त्यांना काही फारशी गरज त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याची किंवा निष्ठावान लोकांची दिसत नाही असं माझ्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी हा स्वतः निर्णय घेतला की आपल्याला आता छोटं उद्या पण आपलं स्वतःचं घर असावं, दुसऱ्याच्या घरामध्ये राहण्यापेक्षा आपलं एक स्वतंत्र एक घर असावं असं मला योग्य वाटतं. म्हणजे असंही म्हटलं जातं की तुम्ही पक्षप्रवेश करणार आहेत की आमदार काशीनाथ दातेंशी तुमचं पटत नाही किंवा काही तुमच्यामध्ये कला आहे म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतात? नाही, मुळामध्ये काय आहे की काशीनाथ दाते सर हा काय फार मोठा विषय नाही आहे. काशीनाथ दाते सर हे ज्यावेळेस निवडणुकीला त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस अजितदादा पवार साहेब आणि सुजयदादा विखे पाटील यांनी मला सांगितलं की आपल्याला ह्यांचा पाडाव करायचा आहे. दाते सरांचं स्वतःचं केडर तालुक्यामध्ये शून्य आहे, एकही सरपंच त्यांच्याबरोबर नाही, त्यांची स्वतःची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही. मी आज 25 सरपंचासहित प्रवेश करतोय, समजून घ्या. आजही जर तुम्ही मताची आकडेवारी काढली तिथं मी आता बदलू शकत नाही ना, तर ती जर आकडेवारी काढली तर ते त्यांच्या स्वतःच्या गावात 100 मतांनी सुद्धा पुढं नसतील. माझ्या गावाने त्यांना 1200चे 1500चा नुसता लीड दिला आहे, मतं 2700पेक्षा जास्त दिले. ते एका गावावर माझ्या गावावर निवडून आले. तर त्यांनी निवडून आल्या पहिलं काम काय केलं तर जे ते आमदार नसताना जी कामं मी मंजूर केली ती रोजगार हमीची ती पहिली रद्द करून टाकली. असं रद्द करणारा मी लोकप्रतिनिधी अजून जगात पाहिलाच नाही. म्हणजे हे असं उदाहरण तुम्हाला राज्यातही मिळायचं नाही की कामं मंजूर केलेली ती नवीन लोकप्रतिनिधी येतोय आणि तो सांगतो की ही रद्द करा. आणि तसं त्यांचं लेखी पत्र आहे, ते लेखी पत्र माझ्याकडे आत्ताही आहे, त्याच्यावर मिनिस्टरची सही आहे की हे कामं रद्द करण्यात यावी. मग जर आम्ही 6-6 कोटींचे कामं मंजूर करून आणतो आणि तुम्ही ती आमच्याच आशीर्वादाने आमदार होत आहेत आणि तुम्ही ती जर रद्द करतायत तर थोडीशी आपल्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. पण ते स्वपक्षातल्याच पदाधिकाऱ्यांना आमदारांकडून अशा प्रकारचा त्रास का? नेमकं कोणते असे तुमच्यामधले वाद होते की ज्यामुळं ते प्रत्येक तुमच्या विकास कामांमध्ये अडथळा? नाही, वाद म्हणजे काय आहे की त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी एवढी कटुता असेल असं मला वाटलं नव्हतं. नाही तर ते आमदार झालेच नसते, ते 50,000नी पडले असते, त्याच्यापेक्षा जास्त मतांनी पडले असते. पण अजितदादांनी मला अक्षरशः विनंती केली की बाबा एवढ्या वेळेस माझं ऐक. सुजयदादा विखे पाटलांनी मला सांगितलं की पाटील तुम्हाला थांबावं लागेल, आपण भविष्यात जाऊन तुमचं पुनर्वसन करू. मी या 2 माणसांना शब्दाला मान दिला. दाते सर हा काही विषयच नाही आहे. म्हणजे आजही जर पाहिलं केडर बेस म्हणून जर बघितलं तर काय कुठल्या गावामध्ये त्यांचे असे 10 कार्यकर्ते एखाद्या गावात आहेत असं कुठे सापडणार नाही. ही सगळ्यांची सामूहिक शक्ती एकत्र करून त्यांना निवडून आणलं. पण आता जर बघितलं आपण तर महायुती आहे, घटक पक्षातून तुम्ही पक्षप्रवेश करता येतं, तर आता त्या तालुक्यातलं राजकारण बघितलं तर मग हे तर कसं समीकरण जुळून येणार? घटक पक्षामध्येच आहे तर मग जो विरोध राष्ट्रवादीमध्ये होता तो शिवसेनेमध्ये तोच त्रास होईल असं वाटतंय का? नाही, शिवसेनेमध्ये मुळामध्ये मला माझी पार्टी कोरी आहे आणि इथं मला कोणी म्हणजे माझं ग्राउंडच मोकळं आहे. इथं फिल्डर नाही, इथं हे नाही, मी एकटाच बॅट्समन आहे इथं आणि मला पूर्ण ग्राउंड मोकळं आहे, किती 6 मारू शकतो मी. इथं कसं होतं की इथं काही जी छोटीशी जी काही जोडे उचलणारी लोक आहेत यांना इतकं महत्त्व होतं की उद्या जर एखादा चांगला निर्णय जरी घ्यायचा ठरला तरी ती लोक काहीतरी जाऊन सांगून अक्षरशः मला तुम्हाला एक सांगतो की मला कधीही लोकांनी आयुष्यामध्ये विरोध नाही केला. जनता माझ्याबरोबर आहे. पुढारी जे आहेत ते पुढारी माझ्या विरोधात असतात. पुढारी एकत्र जाऊन संघटित मला विरोध करतात आणि मग मला स्वतंत्र व्यासपीठ मिळायला अडचण झाली. ते व्यासपीठ उपलब्ध मला शिवसेनेतून स्कोप वाटला की हे व्यासपीठ आपल्याला इथं उपलब्ध होईल आणि शिंदे साहेबांचा मी अभ्यास केला तर अतिशय ज्याला आपण कार्यकर्त्याची दखल घेणारा माणूस आहे. म्हणजे कदाचित मी जर या निवडणुकीआधी त्यांच्यावर गेलो असतो तर आत्ताचं चित्र तालुक्याचं मी तिथे असतो, पण तो योगायोगाचा भाग आहे. आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा भविष्याच्या 2029च्या साठी आता मी हा निर्णय घेतलेला. आपण बघितलं ती पक्षप्रवेशाची चर्चा ज्यावेळेस बाहेर आल्या तर त्यानंतर काहींनी हे पण म्हटलं गेलं की झावरे हे फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आता शिवसेनेकडे जाता येतं, अशी टीका आता विरोधक करता येतं. मुळामध्ये असं आहे की आमच्या कुटुंबाचा वापर प्रत्येक वेळेस पक्षांनी देखील आपापल्या स्वतःच्या सोयीने लावून घेतलेला आहे. मुळामध्ये 1972 सालापासून 72 मी एकदम जबाबदारीने बोलतो, एकही पंचवार्षिक अशी गेली नाही की आमच्या कुटुंबातला जिल्हा परिषद सदस्य झेडपीत नाही आहे. आजही जरी मी नसलो तरी माझ्या मातोश्री तिथे जिल्हा परिषदमध्ये आहेतच. तर अशा वेळेस ही परंपरा असताना मला पक्ष टिकवण्याची किंवा माझं अस्तित्व टिकवण्याचा प्रश्नच कुठे येत नाही.
मला माझ्या कार्यकर्त्यांना जर न्याय देता येत नसेल, हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर त्यांनी एक स्वतःचा खाजगी पक्ष आहे असं जर लोकप्रतिनिधी वागत असतील, तर मला शेवटी माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी जीव तोडून आत्ताच्या विधानसभेला काम केलं, मी अक्षरशः काही लोकांना इतका बोललो, ते काम करत नव्हते, त्यांना सांगितलं की तुम्हाला काम करावं लागेल, पक्षशिस्त पाळावं लागेल. मी पक्षशिस्त पाळणारा माणूस आहे, परंतु निवडणूक संपल्यानंतर जी अनुभव मला आला तो इतका कटू होता की मी हे का केलं असं कोडं माझ्या मनाला पडलेलं. आता शिवसेनेत प्रवेश करता येतं, तुम्ही मध्यंतरी एकनाथ शिंदेची देखील भेट घेतली. भेटीदरम्यान काही चर्चा झाली किंवा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश होतोय असंही, तर मग एकंदरीत शिंदेसाहेबांशी काही त्याबाबत चर्चा वगैरे? मुळामध्ये असं आहे की शिंदेसाहेबांना मी जेव्हा भेटलो त्यावेळेस शिंदेसाहेबांनी अत्यंत आपुलकीने त्यांनी मला, हे बघा एक लक्षात घ्या, मी आत्तापर्यंत 13-14 वर्ष झाले, माझ्याकडं कुठलीही सत्ता नाही आहे, पण मी असा एक दिवस जात नाही माझ्याकडं की मी आज 100 ते 200 माणसांना भेटलो नाही. इतक्या लांबूनसुद्धा लोक मला इथपर्यंत भेटायला येतात. हॉस्पिटलचं बिल कमी करणं असो, कोणाला साप चावला, कोणाला विंचू चावला, कोणाचं अजून घरगुती भांडणं असतील, पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या गोष्टींना मी सामोरं जात असताना या तालुक्यामध्ये एखाद्या मंत्र्याला लाजवेल एवढी विकास कामं मी त्या ठिकाणी केलीत. हे मी माझ्या तोंडून सांगणं मला तितकंसं योग्य वाटत नाही, पण तरीही आता ती वेळ आली म्हणून सांगणं सुद्धा गरजेचं आहे. माझा मुख्य अजेंडा हा विकास काम आहे आणि ह्या विकास कामाला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्या येत्या सरकारच्या माध्यमातून येत्या 3-4 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी पारनेर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही देऊ, हा एक शब्द त्यांच्याकडनं घेतला. बाकी मी इतर लोकांसारखा नाही आहे की आता बघा, मी जर थांबलो असतो राष्ट्रवादीमध्ये तर कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मला मोठं महामंडळ पण मिळालं असतं, पण मी असं महामंडळ किंवा याच्यासाठी भुकेलेला नाही आहे. मी आमच्या वडिलांनी मला आलेलं महामंडळ एका कार्यकर्त्याला देऊन टाकलेलं होतं. अशा पद्धतीचे आम्ही माणसं आहेत. फक्त आता ज्याला ओळखता आलं त्याला ओळखता आलं, त्याच्यामुळे मी काय रोज जाऊन आकाशवाणी नाही करू शकत की आम्ही कसे चांगले आहोत. मी कृतीतून दाखवणारा माणूस आहे. मी रोज रात्रंदिवस लोकांमध्ये फिरून त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना नेमका लोकांना काय अपेक्षित आहे. राज्यामधला पहिला नदीजोड प्रकल्प मी केला, त्याच्यासाठी राज्यपालांनी माझा सत्कार केला. कितीतरी मी तुम्हाला अशा घटना सांगू शकतो. जनावरांच्या छावण्या असतील, दुष्काळातलं रोजगार हमीतलं पारनेर तालुक्यातलं काम असेल, या सगळ्या कामांच्या माध्यमातून मी नैतिकतेने लोकांमध्ये गेलो आणि त्यांचे काम करत आलो. तीर्थक्षेत्र विकास असेल, या अशा काही योजना आहेत की ज्या अजून बऱ्याच लोकप्रतिनिधींना माहीत सुद्धा नाहीत, त्या मी राबवून मोकळा झालेलो. एक शेवटचा प्रश्न, येत्या 6 तारखेला पक्षप्रवेश होतोय, नेमकं कोण नेते मंडळी येणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप वगैरे कसं काय असणार आहे किंवा किती कार्यकर्त्यांसोबत तुम्ही पक्षप्रवेश वगैरे करणार? आता असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत, स्वतः शिवसेना प्रमुख. त्यांच्याबरोबर आता 2-3 मंत्री त्यांच्या चॉपरमध्ये कितीची हे आहे मला माहीत नाही कॅपॅसिटी, परंतु उदयजी सामंत असतील, भरतजी गोगावले असतील म्हणजे रोजगार हमी मंत्री, दादाजी भुसे शिक्षण मंत्री आहेत, अशासारखे अजून बरेचसे मंत्री येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. नक्कीच. तर येत्या 6 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुजित जावरे हे शिवसेनेत पक्षप्रवेश करून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. याचे पडसाद आता येणाऱ्या काळामध्ये राजकारणात काय पडणार व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये याचे राजकारणातले काय पडसाद उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.